श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच दिवाळी सण जो आहे तर तो येत आहे आणि सर्वजण आपापल्या शॉपिंग मध्ये कामामध्ये व्यस्त आहे। तर बघा 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी काही कामे ही आपल्याला आवर्जून करायची आहेत, कारण या दिवशी आपण जर एखादं शुभ कार्य केलं तर त्याचं कितीतरी पटीने आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एका ठिकाणी फक्त 5 धने देखील ठेवायचे आहेत। यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल, आपल्या घरामध्ये बरकत येईल आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करेल। लक्ष्मी पूजनासाठी लागणारी एक वस्तू ही सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला खरेदी करून आणायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये, त्याचप्रमाणे धनाचे आपण कोणते उपाय करू शकता, अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस। या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीचं पूजन केलं जातं। त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर देव आणि यमराज यांचं सुद्धा पूजन केलं जाते। वर्षभरामध्ये फक्त हा एक असा दिवसच आहे की या दिवशी आपण यमाची पूजा करत असतो, त्यासाठी आपण यमदीपदान करत असतो, म्हणजेच आपण यमासाठी दिव्याचे दान जे आहे तर ते देखील करत असतो। या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करणे, त्याचप्रमाणे नवीन भांडी सुद्धा खरेदी केली जातात। या दिवशी जर आपण एखादं सत्कर्म केलं तर 13 पट आपल्याला त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं। त्याचप्रमाणे या दिवशी दिवे लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। या दिवशी देवांचा म्हणजेच वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची सुद्धा पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये अपमृत्यू होऊ नये, घरातील व्यक्तींचा अकाली अपघाती मृत्यू होऊ नये, म्हणून या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर यमदीपदान सुद्धा केलं जातं। यासाठी आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा असतो। याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा। तर या दिवशी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा असतो। या दिवशी आपण 13 दिवे सुद्धा लावू शकता किंवा एक दिवा सुद्धा लावू शकता। एक ताट घेऊन त्या ताटामध्ये आपण एक केळीचं पान ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून बरोबर मध्यभागी एक दिवा ठेवायचा आहे, त्याच्या दोन्हीही बाजूला 2 मुटके ठेवायचे आहेत। अशा प्रकारे आपण यमदीपदान करू शकता किंवा जर आपल्याकडे 13 दिवे लावण्याची पद्धत असेल तर मग मध्ये एक दिवा ठेवायचा, त्याच्या बाजूंनी एक मुटका ठेवायचा आणि त्याच्या भोवती आपल्याला उरलेले जे काही 12 दिवे आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे सुद्धा आपण यमदीपदान जे आहे तर ते करू शकता। फक्त वर्षातून एकदाच हे यमदीपदान जे आहे तर ते केलं जातं, त्यामुळे नक्की आपल्याला करायचं आहे। आपल्याला धनतेरसच्या दिवशी आपल्या घरातील व्यक्तींचा अपमृत्यू टाळण्यासाठी यमदीपदान जे आहे तर ते करायचं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी पूजा मांडतो तर यामध्ये आपल्याला 7 धान्य 7 वाट्यामध्ये भरून ती सुद्धा ठेवायचं आहे आणि आपल्याला धान्याची देखील पूजा करायची आहे, कारण नावामध्येच आहे धनतेरस। तर या दिवशी आपण आपल्या धनाची पूजा करत असतो। आपल्याकडे जे सोने आहे, चांदी आहे किंवा आपलं जे काय धन आहे तर ते आपल्या घरामध्ये जे धान्य आहे तर याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि या दिवशी आपल्याला विशेष म्हणजे धने जे आहेत ना तर ते खरेदी करून घरी आणायचे आहेत। आपल्या घरामध्ये कितीही जरी धने असले तरी सुद्धा आपल्याला नवीन धने जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आणि या धन्याचे आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत।
आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील किंवा आपल्याला आपला उद्योग व्यवसायामध्ये हवा तसा लाभ होत नसेल, माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल, घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी आहे किंवा कर्ज वाढत आहे, काही केला पैसा फिटत नाहीये, तर आपण धनाचे उपाय हे धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री 12 पर्यंत कधीही करू शकता। जी व्यक्ती कमावणारी आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील तरी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करून बघा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी जो नैवेद्य असतो तर यामध्ये सुद्धा धने ठेवले जातात, धने आणि गुळ, तर या नैवेद्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, असं या दिवशी मान असतो। त्यामुळे नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे धने जे आहेत तर ते आवर्जून ठेवायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे बघा, एका वाटीमध्ये धने ठेवायचे आहेत आणि ही वाटी आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे। आणि जरी आपण काही कारणाने पूजा मांडली नसेल किंवा केली नसेल तरी सुद्धा आपल्याला देवघरामध्ये आपल्याला वाटीमध्ये धने ठेवायचे आणि या धन्यांना देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, एखादं फूल अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे आणि आपल्याला गुळाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे किंवा गुळ आणि धने असा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता। यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण पूजेमध्ये सुद्धा वाटीभर धने जे आहेत ना तर ते ठेवायचे आहे आणि या धन्याचे आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे। काय करायचं बघा, धने जेव्हा आपण पूजेमध्ये ठेवणार आहोत त्यावेळी यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, तर हा मंत्र बरोबर 108 वेळा पठण करायचं आहे। यानंतर आपण जे धने वाटीमध्ये ठेवलेले होते तर त्यातील 7 धने जे आहेत तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे, उचलून घ्यायचे आहे आणि एक आपल्याला त्यासोबत 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत, 7 धने आणि 2 फूल असलेल्या लवंगा एका लाल रंगाच्या कोऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला हे बांधायचे आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा जी व्यक्ती कमावती आहे त्या व्यक्तीच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, खिशामध्ये आपण हे ठेवू शकता। आपला एखादा छोटा मोठा व्यवसाय अशा ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा आपण हे धने आणि 2 फूल असलेल्या लवंगाच्या आहेत ना तर त्या बांधून ठेवू शकता। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तुळशी मातेची पूजा करतो त्यावेळी तुळशीला आपल्याला 5 धने आवर्जून अर्पण करायचे आहेत। उरलेले त्या वाटीतील धने जे आहेत ना तर ते आपण तसेच ठेवायचे। लक्ष्मी पूजनामध्ये आपल्याला या धन्यांचा आवर्जून वापर करायचा आहे। लक्ष्मी पूजन झाल्यानंतर या धन्यांचा वापर करायचा आहे आणि लक्ष्मी पूजन झाल्यानंतर या धन्याचा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापर करू शकता। तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे उपाय आपल्याला या दिवशी धन्याचे करायचे आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात नांदेल आणि स्थिर स्वरूपात वास्तव्य करेल। आपल्या घरामध्ये बरकत सुद्धा येईल, आपल्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करत असतो आणि त्यामध्ये आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी लागणारी अतिशय अत्यंत खास आणि महत्त्वाची वस्तू ज्याशिवाय लक्ष्मी पूजन हे अपुरा मानलं जातं म्हणजेच केरसुनी वेगळी आणि झाडू वेगळा। तर झाडू न खरेदी करता आपल्याला केरसुनीची खरेदी करायची आहे। लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये आपण जी केरसुनी ठेवतो ना तर तिची खरेदी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण खरेदी करत असतो परंतु चुकूनही आपल्याला लोखंडाच्या वस्तूची खरेदी करायची नाही या दिवशी। जरी या दिवशी भांडी खरेदी केली जात असली तरी सुद्धा लोखंडाची कढई, लोखंडाचा तवा, लोखंडाच्या ज्या काही वस्तू आहेत ना तर त्या वस्तू आपल्याला त्या खरेदी करायच्या नाही, कारण त्या शनीचा कारक मानल्या जातात। त्यामुळे आपल्याला या वस्तूंची खरेदी करायची नाही। त्याचबरोबर स्टीलची भांडी सुद्धा खरेदी करायची नाहीत, कारण मान्यतेनुसार स्टील या धातूवरती राहूचा प्रभाव हा जास्त असतो। त्यामुळे स्टीलची भांडी, लोखंडी भांडी, काचेच्या, प्लास्टिकच्या वस्तूंची आपल्याला खरेदी करायची नाही। या दिवशी संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर जायचं नाही। अनेक लोक काय करतात बघा की धनत्रयोदशीच्या दिवशी आपलं घर बंद करतात,
कुलूप घालतात, कडी घालतात आणि खरेदीसाठी बाहेर निघून जातात. परंतु असं आपल्याला करायचं नाही. त्या तरी व्यक्तीने घरी थांबायचं आहे. चामड्याच्या वस्तूंचा आपल्याला या दिवशी वापर करायचा नाही. घरामध्ये कलह, वादविवाद, भांडणे होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण यमदीपदान करत असतो आणि यमदीपदान हे केल्यानंतर जेव्हा आपण घरात जातो त्यावेळेला मागे वळून आपल्याला बघायचं नाही. यमदीप दानासाठी आपण जे दिवे वापरतो तर हे जे दिवे आहेत तर ते आपण कणकेचे बनवलेले असतील. आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या झाडाखाली ते नेऊन ठेवायचे आहे किंवा आपण गाईला कुत्र्याला खायला देऊ शकता. आणि जरी आपण पणत्या वापरलेल्या असतील म्हणजे मातीच्या दिव्यांचा वापर केला किंवा आपण यमदीप दानासाठी केला असेल तर मग इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी हे दिवे आपल्याला चुकूनही वापरायचे नाहीत. तर फक्त आपल्याला यमदीप दान करण्यासाठी हे दिवे वापरायचे आहेत. त्यामुळे मातीचे जर आपण दिवे यमदीप दानासाठी वापरले तर मग दिवे स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये तसेच ठेवायचे आहेत. पुढच्या वर्षी जेव्हा यमदीप दानासाठी याचा वापर करायचा आहे. इतर कोणत्याही शुभ गोष्टींसाठी हे दिवे आपल्याला वापरायचे नाहीत. अशा काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला धनतेरसच्या दिवशी करायच्या नाही. या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आपले आचरण, आपला आहार जो आहे तर तो देखील सात्विक ठेवायचा आहे. या दिवशी मांसाहार चुकूनही करायचा नाही. त्याचप्रमाणे कोणतेही तामसिक अन्नपदार्थ जे आहेत तर याचे सेवन सुद्धा या दिवशी आपल्याला धनतेरसच्या दिवशी करायचे नाही. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे शक्य होईल, जो उपाय शक्य होईल, जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा करा. जो उपाय सोपा वाटेल तो उपाय आवर्जून करून बघा. कारण की धनतेरसचा दिवस जो असतो तर तो खूप खास आणि महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण जी काय सेवा करतो, जी काय उपाय करतो तर त्या केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळतं. फक्त उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं, आपला भाव असणं, आपण किती मनापासून उपाय करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि कष्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. कुठेतरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे काही छोटे मोठे उपाय आहेत तर ते करत असतो. तर चला, सांगितल्याप्रमाणे आवर्जून धनतेरसच्या दिवशी यमदीप दान कसं करावं याबद्दलचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे धन्याचा तर तो उपाय नक्की करून बघा. आणि पुढच्या दिवाळीपर्यंत, धनतेरस पर्यंत काय अनुभव येतो किंवा तुम्हाला काय घरामध्ये प्रगती जाणवते ते मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.